हेचे दान दे गा देवा तुझा विसर न भावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि आज अखंड हरिनाम सप्ताह याचा 7वा दिवस. 7व्या दिवशीचा नियमाप्रमाणे आज मागणीपर असा हा अभंग मी निवडलेला आहे. सरळ साधा सोपा अर्थ जाणून घ्यायचा म्हटलं तर सुरुवातीला महाराज म्हणतात की हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. देवा जर दान द्यायचंच असेल तर कोणतं, हे दे की तुझा विसर न व्हावा. आता हे दान मिळाल्यानंतर काय करणार तर गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि हे जर मिळालं तर न लगे मुक्ती आणि संपदा, फक्त काय द्यायचं संत संग देई सदा. आणि एवढं मिळाल्यानंतर देवा तू सुखे आम्हाला गर्भवासी घाल, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. अभंगाची सुरुवात करण्याआधी खरंच महाराज कौतुक करा असं वाटतंय. अतिशय सुंदर असं नियोजन आपण समस्त गावकरी मंडळींनी मिळून केलंय. असं वाटतंय जणू काही वाळवंटामध्येच कीर्तन चाललंय आणि हा अभंग घ्यावासा वाटतंय. कोणता? खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पवटनी, क्रोध अभिमान केला पवटनी, एकमेका लगतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. असं वाटतंय जणू काही खेळ मांडियेला वाळवंटी घाई आणि त्या खेळामध्ये सर्व वैष्णव एकत्र मिळून काय करताय, नाचत आहेत. नाचती वैष्णव भाई रे. अतिशय सुंदर हर्ष आणि उल्हासाचं असं वातावरण आपण आपल्या गावामध्ये निर्माण केलंय. आणि म्हणतात ना की एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला, किंवा ऐक्य बल सामंजस्य तद्भावेस दुर्बल, एकी हे समाजाचं बळ आहे आणि त्या अभावी समाज हा दुर्बळ आहे. म्हणून ऐक्याचं बळ दाखवत आपण सर्वांनी मिळून अतिशय सुंदर प्रमाणे अतिशय सुंदर असे आमचे महाराष्ट्रभूषण पखवाजवादक आमचे बेसे महाराज, अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम. दादा तुम्ही बिलकुल घाबरू नका, अतिशय सुंदर असा साऊंड लावलाय, फक्त थोडीशी मधात शिट्टी बाजू नये, बाकी काही पाहायची गरज नाही. अतिशय सुंदर असा साऊंड आपण दिलाय. अतिशय सुंदर असे टाळकरी गायनाचार्य सर्वजण एकदम असं वाटतंय खरंच की खेळ मांडियेला वाळवंटी घाई आणि नाचती वैष्णव भाई रे. चला तर आपल्या कीर्तनरूपी सेवेकडे वळण्याआधी सर्वजण जागा सर्वांना बसायला व्यवस्थित झाली. ज्यांना नाही त्यांनी थोडं मागं पुढे होऊन ॲडजस्ट करून घ्या. आणि आता आपण काय जस्ट 1.5 तास सोबत आहो, तेवढं शांत चित्तेनं सर्वांनी काहीही चुळबुळ न करता गलाबला न करता सर्वांनी फक्त शांततेनं ऐकून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे विचारलेल्या प्रश्नांची फक्त महिला मंडळ हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची. देणार? हो म्हणा. देणार ना? हां, फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची. आणि जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल प्रत्येकानं टाळी वाजवून मुखामधून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, ही माझी सर्वांना विनंती आहे. निदान आपण कीर्तनरूपी सेवेकडे आलो त्यावेळेला पुरतं मर्यादित तरी आपण सर्वांनी विठ्ठल विठ्ठल असा नामघोष घ्यावा, ही माझी इच्छा आहे महाराज. आणि दुसरी माझी इच्छा म्हणजे कसे आपल्याला एक सवय झाली की ताटात गरम स्वयंपाक सोडून शिळं खायची महाराज, बरोबर. जोपर्यंत कीर्तनरूपी सेवेमध्ये आहे आपण मोबाईल समोर घेऊन बसतो, बरोबर. आणि घरी गेल्यानंतर मग ऐकतो कीर्तन कसं झालं. मग जसं आहे त्यामध्ये आनंद घ्यायचा ना. हां, हे आपल्या बाळाला कळालंच नाही अजूनही. बाळा बस मग तू खाली बस. विठ्ठल विठ्ठल
अतिशय सुंदर असं आपण नियोजन केलं आहे आणि आज सप्ताहाचा 7वा दिवस 7व्या दिवशीच्या नियमाप्रमाणे आज मी सप्ताहाचा 7व्या दिवशीच्या नियमाप्रमाणे निवडलेला अभंग हा मागणीपर आहे. महाराज म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तत्पूर्वी अतिशय सुंदर असा आजचा सण आज म्हणजे आपलं मराठीचं नवीन वर्ष म्हणतात ना काय. गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो. गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो. नवीन हे वर्ष सुखाचे जावो. 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 गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू यावं आणि नवीन हे वर्ष सुखाचे जावं. आज गुढीपाडव्यानिमित्त आजचा योगसुद्धा गुढीपाडव्यानिमित्त कीर्तन झालं आहे म्हणून माझ्याकडून आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या सुद्धा आपल्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. विठ्ठल 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 आपण आपल्या कीर्तनरूपी सेवेकडे जाऊ शकतो. तुम्ही म्हणसाल आतापर्यंत होतं काय होतं ही प्रस्तावना होती. आता अभंगाचं प्रथम चरण महाराज म्हणतात काय की अशी कथा आहे की जेव्हा जेव्हा संत तुकाराम महाराज जगद्गुरू ज्यांना पदवी आहे त्यांनी जेव्हा जेव्हा वारीला पंढरीला जायचे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेताना नेहमी पांडुरंग परमात्मा त्यांनी समोर गेल्यानंतर खाली पाहायचे. एक वेळच अशी झाली की तुकोबाराय हे समोर असताना पांडुरंग त्यांच्याकडे बघत होते. पांडुरंग परमात्मा त्यांच्याकडे बघत होते. तेव्हा संत तुकाराम महाराज यांनी त्यांना प्रश्न विचारला की ईश्वरा हे देवा की नेहमी मी बघतोय की जेव्हा जेव्हा मी दर्शनाला येतो ना तुझं मुख तुझे डोळे नयन कुठं खालच्या बाजूने असतात. आज प्रथमतः असं घडलंय की आज तू खाली न पाहता माझ्याकडे बघतोय तर याचं कारण काय. याचं कारण पांडुरंग परमात्मा सांगतात की बरेच असे काही भक्त आहेत जे भक्तीच कशासाठी मला काहीतरी मागण्यासाठी करतात. आता त्यांनी भक्ती त्यांच्या भक्तीमध्ये सात्विकता सुद्धा नसते तरी सुद्धा माझ्या मागण्यासाठी भक्ती करतात. आणि तुझी भक्ती तुमची भक्ती एवढी सात्विक आहे तुकोबा की मला आतून इच्छा होत आहे मला मनातून इच्छा होत आहे मागण्याची. असं पाहे मुखाकडे काहीतरी तुम्ही मला मागावे. आता संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला काहीच नको तरी आग्रहास्तव काहीतरी मागा म्हटल्यानंतर संत तुकाराम महाराज काय मागतात त्या अभंगाचं प्रथम चरण. हेची दान दे गा देवा. हेची दान दे गा देवा. मागायचं असेल तर काय मागायचं देवा. ईश्वरा मला काहीही नको आणि द्यायचं जर असेल तर काय दे. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. फक्त हेच दान दे की तुझा विसर कधी माझ्याकडून होऊ नये. विठ्ठल 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 आणि मागताना आपण कोणाकडे मागतोय आणि मानायचं असेल ना तर फक्त एक त्यांनाच मानायचं आहे. आपण इतरत्र मनात फिरतो ना हे माझं ते माझं ते माझं ते माझं मग ते सोडायचं. काय म्हणायचं फक्त एकच माझं काय विठ्ठल माझा म्हणायचं असेल माझं तर फक्त एकाला म्हणा कोणा तर पांडुरंग परमात्म्याला म्हणा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा. महाराज आता हे माझं 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 म्हणण्यापेक्षा आपलं हल्ली असं झालंय की शिक्षणाचा अहंकार एवढा उफळलाय की आपण ईश्वराला मानायलाच तयार नाही. महाराज आता विठ्ठल माझा 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 म्हणायचं तर मग नाही विठ्ठलच काऊन मग कृष्ण माझा काऊन नको म्हणून अरे म्हण ना. मग राम माझा काऊन नको म्हण ना. तर कोणाला काय म्हणायचंय ते म्हण का. कारण विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ सर्व काही एकच आहे. जसं म्हणतात की सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सूर्याचे किरण जरी दिसताना आपल्याला वेगवेगळे दिसत असले तरी ते किरण येण्याचं ठिकाण एकच आहे ते म्हणजे सूर्य. म्हणून अशा प्रकारचे सांगायला गेलं तर कळत नाही महाराज. म्हणून एका दृष्टांतामधून तुम्हाला मी सांगते काय करायचं आहे. विचारलेल्या प्रश्नाची लवकर लवकर उत्तर द्यायची म्हणजे दृष्टांत तुम्हालाही कळेल आणि मलाही सांगण्यामध्ये रस
येणार. आपला विषय काय चाललाय की आपल्याला वाटतं नेमकं खरं काय, मानाव कुणाला, याला खरं मानाव, त्याला खरं मानाव, त्याला खरं मानाव का कुणाला खरं मानाव. कारण प्रत्येकाने जैसा भाव तैसा देव, जसा आपण देव पाहतो आपल्या मनामध्ये भाव, तसा देव आपल्याला दिसतो. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते बघा. एक वेळेची गोष्ट आहे. एक गाव होतं. त्या गावामध्ये आरसा म्हणजे काय हे सुद्धा कुणाला माहीत नव्हतं. आरसा म्हणजे काय हे सुद्धाला माहीत नव्हतं. एवढं ते अविकसित गाव होतं. त्यामध्ये शिक्षण तर कुणाला माहीतच नव्हतं. पण साध्या साध्या गोष्टी, आरसा म्हणजे काय, टिकली म्हणजे काय, साधारण गोष्टी सुद्धा त्यांना माहीत नव्हत्या. अशा एका गावचा माणूस 40-50 किलोमीटर बाहेर असलेल्या एका गावाच्या यात्रेला आला. कुठं आला? यात्रेला आल्यानंतर त्याने विचार केला काय घ्यावं काय घ्यावं. 2 रुपये घेऊन गेला महाराज. अविकसित गाव, त्या काळची ही फार जुन्या काळची गोष्ट आहे, म्हणून त्यामुळं तेव्हा 2 रुपयाला सुद्धा जास्त महत्त्व होतं, बरोबर ना. आता 2 रुपयामध्ये काहीच येत नाही. असो, आता तो 2 रुपये घेऊन कुठं गेला? यात्रेला गेला. यात्रेमध्ये गेल्यानंतर पूर्ण यात्रा त्याने पाहिली. फक्त त्याला एकच गोष्ट आवडली. एका दुकानामध्ये एक आरसा ठेवून होता. आता यानं कधी आयुष्यामध्ये आरसाच बघितला नाही महाराज. आरसा बघितला नाही. यानं जसा आरसा पाहिला, याला आरशामध्ये काय दिसणार? आपण आरशामध्ये पाहिल्यानंतर काय दिसतं? आपलं प्रतिबिंब. याला त्याचंच प्रतिबिंब दिसलं. असं प्रतिबिंब दिसल्यानंतर यानं विचारलं त्या व्यक्तीला, आरशामधल्या, म्हणजे स्वतःलाच बोलतोय तो, काय बरं चाललंय ना? असं म्हटल्यानंतर समोरचा सुद्धा काय करणार? बरं चाललं. आता याने नमस्कार केला, त्यानं सुद्धा हात जोडले महाराज. का? आरशामध्ये जसा हा क्रिया करेल समोरचा त्याला तसा दिसणार. आता याला तो व्यक्ती एवढा आवडला. तो व्यक्ती म्हणजे त्याला तो आरशामध्ये स्वतःच दिसत होता, पण याला वाटलं की दुसरंच कोणीतरी आहे. दुकानदाराकडे गेला आणि दुकानदाराला म्हणाला की दुकानदार काय करा, मला काहीच नका, मला फक्त हा बाबा देऊन टाका म्हणे. आता हा बाबा देऊन टाका म्हटल्यानंतर तो दुकानदारही प्रश्नामध्ये पडला, नेमका याला बाबा देऊ कोणता? याला जसं पाहिलं त्यानं बोट दाखवलं की यानं आरसा पाहिला. याला तर विकायचंच होतं महाराज. तू आरसा म्हणून घे का बाबा म्हणून घे, याचं विकायचं काम. हे म्हणे कितीला आहे? 2 रुपयाला. सुदैवानं 2च रुपये याच्याकडे होते महाराज. यानं 2 रुपये त्याला दिले आणि आरसा घेऊन निघाला. जसा घरी आला, त्याला आरशाला म्हणे, त्याच्याकडे पाहिलं, बाबा तुम्ही जरासं बसा, मी थोडंसं बायकोला बोलून येतो म्हणे. जसं यानं आरसा ठेवला, गेला बाहेर. आता त्याच्या पत्नीनं त्याला विचारलं की काय आणलं? हा म्हणे मी काय नाही आणलं. काहीतरी आणलं असेल ना, 2 रुपये घेऊन गेलते. नाही मी काहीच नाही आणलं म्हणे. असं म्हटलं की याला लगेच त्या बाबाची आठवण आली. तू 2 मिनिट थांब, मी 2 मिनिटात येतो म्हणे. जसा गेला 5-10 मिनिट त्या बाबालाच बोलत बसला. मग बाबा गमायला की नाही? तो सुद्धा असंच करायला, अरे मुक आहे काय की बोलत नाही म्हणाला. आता पुन्हा यांना विचारलं, मी आत्ता जाऊन येतो 2 मिनिटात, बायकोला बोलून येतो म्हणे. पुन्हा बायकोकडे आला, पत्नीकडे आला, तिला बोलला म्हणे तू अजून 2 मिनिट थांब, मी अजून 2 मिनिटात जाऊन येतो. याला त्या बाबाची आठवण आली. पुन्हा म्हणे काही लागते का, खायला लागते का? त्यानं सुद्धा असंच केलंय महाराज. हा म्हणे लागते का? त्यानं सुद्धा असंच. याला वाटते वा हा तर बाबा लई चांगला आहे, खात नाही काय नाही. आता अजून 5-10 मिनिटानंतर पुन्हा उठून गेला, म्हणे पाहिजे का? आता हा सुद्धा असंच करायला महाराज. असं करता करता याचं म्हणणं, बाबा हा बाबा एवढा चांगला आहे ना, खातो ना पितो ना बोलतो, एकदम गुपचूप पडून राहतो. आता हा बाबा याला खूप आवडला. पण जसं पत्नीकडे पुन्हा येऊन बसला, त्याच्या पत्नीला झाला त्याच्यावर डाऊट. ते म्हणते हेर 5-10 मिनिटाला नेमकं चाललं कुठं? आता शोध नवऱ्याचा तिचं सुरू झालं महाराज. आता ही शोध घेत आहे. आता ही म्हणे तुम्ही जा बाजारला जाऊन या म्हणे, काहीतरी भाजी वगैरे घेऊन या. आता ही म्हणे तुम्ही बाजारला जाऊन तरी आम्ही बघतेच म्हणे आत नेमकं काय आणलं, माझ्यासाठी काहीतरी आणलं असेल म्हणे. आता जसे यांना हा गेला महाराज, तो गेला आणि हिला वाटलं आत काहीतरी आहे. आत काहीतरी आहे म्हटल्यानंतर पाहायला गेली. जसा दरवाजा उघडला, हिला आरशामध्ये हिला काय दिसणार? हिनं आपला हंबरडाच पडला ना, माय देवान तुझी रांडरंडकी केली ना, माझ्यासाठी सवत घेऊन आला. जे जोर जोरानं रडायली महाराज. ती खूप जोरानं रडू लागली. तेवढ्यात तिची सासू आली, बाहेर आली सून. सासू म्हणते तुला काय झालं, तुला काय झालं? आता हे म्हणते मला काय विचारता आवा त्या बाई, तुमच्या लेकाला विचारा, मला सवत घेऊन आलाय. आता ही म्हणते मो लेकरू तर लई शान आहे म्हणते, ते तुझ्याकडेच बघत नाही, तुलाच बोलत नाही, दुसरीला काय बोलणार आहे? असं म्हटल्यानंतर तू बस म्हणे, मी जाऊन पाहतो. हिनं खोसला आपला पदरण, जाऊन बघितलं कुठं? रूममध्ये आरशात. आता ही आरशासमोर गेल्यानंतर हिला कोण दिसणार हो?
ते म्हणते बाई तुम्ही आराम करा, मी सुनाला आधीच दिमाग कमी आहे थोडा, तुम्ही काय करा आराम करा, तिला कळत नाही, तिनं तुम्हाला तरुण समजलं, तुम्ही तर वृद्ध आहात, माझ्या लेकराला तुमची दया आली असेल म्हणून तो तुम्हाला घरी घेऊन आला, तुम्ही काय करा आराम करा, मी आत्ता जाऊन तिला 2-3 सुनावून येतो. ते म्हणे अगं तुला कळते का, मधात आतमध्ये एक म्हातारी बाई आहे, माझ्या लेकाला तिचं दुःख सहन झालं नसेल म्हणून तो तिला घेऊन आला. आता या दोघीची सुरू झाली महाराज. आता तिकडून सासराला याचं म्हणणं आता थंड होते, गरम पेटलं कुठून. आता सासरामध्ये काय झालं, ही म्हणते आवा मामांजी काय सांगावं, तुमचं लेकरू माझ्यासाठी सवत घेऊन आलं, आणि ही म्हणते आवा आपल्या लेकरांना सवत नाही आणली, वृद्ध म्हातारी म्हणते दोघेही चुप बस, आम्ही जाऊन पाहून येतो म्हणते. आता जसं हा समोर गेला याला काय दिसणार हो, याला सुद्धा त्याचंच प्रतिबिंब दिसलं. आता हा म्हणते काकाजी तुम्ही काही लाज वाटून घ्यायची नाही, तुम्ही गप्प बसून राहा, कारण यांच्या कोणत्याच पिढीनं आरसा कधी पाहिला नव्हता, या दोघींना स्त्री आणि पुरुष मधला भेद सुद्धा कळत नाही. मग तुम्ही काय करा, तुम्ही गप्प बसून राहा, मी काय करतो त्यांना समजावून येतो. आता हा बाहेर गेला आणि या तिघांचीच लागली महाराज. आता ज्यानं आरसा आणला तो मुलगा तिथं आला. आता तो म्हणते मी जाताना सगळं ठीक होतं देवा, आणि आता कसं काय भांडण पेटलं असेल बरं यांचं. आता ते म्हणते काय झालं, ते म्हणते माझ्यासाठी सवत आणली, हे म्हणते नाही बाबा तू काही वाईट वाटून घेऊ नको, तू वृद्ध म्हातारी आणले, आणि सासरा म्हणते तू काही वाटून घेऊ नको, यांच्या दोघींनाही कळत नाही तू वृद्ध म्हातारा घेऊन आला. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, मला सांगा नेमकं त्या आरशामध्ये होतं काय, काय होतं. जो जसा त्या आरशासमोर जाणार आरसा त्याला तसंच दाखवणार, म्हणजे जैसा भाव तैसा, असंच झालंय महाराज. ज्यांनी श्रीकृष्णाला बालरूपामध्ये ज्यांनी पूजा केली त्यांना तो बालरूपामध्ये भेटला, ज्यांनी विठ्ठल या रूपामध्ये केली त्यांना पांडुरंग परमात्म्याचे दर्शन झाले, ज्यांनी द्वारकाधीश याच्यामध्ये पूजा केली त्यांना द्वारकाधीश प्रकारे. यामध्ये खरं कोण आणि खोटं कोण हे सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल किती सांगून कळायचं नाही, त्याला थोडाफार अंगचं जरा लागतं. सांगून कळत नाही याचा अर्थ काय, कारण संतांनी सांगून सांगून गेले काय, संसार हा असार आहे, संसारामध्ये कसं राहायचं तर संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे, संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आणि संसार हा असार आहे हे संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय. महाराज एका ठिकाणी अतिशय सुंदर असं वर्णन आहे की संसार कसा आहे. अरे संसार संसार जसा ताव चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळती भाकर. संसार कसा आहे तर सांगतात संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज सांगतात काय की प्रत्येक गोष्टी सांगून येत नसते, काही काही गोष्टींना आंगचं जरा सुद्धा लागतो. महाराज बघा एक दृष्टांत तुम्हाला सांगते, त्याहून तुम्हाला लक्षात येईल. 2 मित्र होते, 3 मित्र होते. आता 3 एवढे जिगरी मित्र होते की एकमेकांशिवाय कधीच राहायचं नाही. आता लग्न झाल्यानंतर 3 ठिकाणी गेले. आता एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला आणि दुसरा मित्र बैरा झाला, तिसरा होता तो चांगला होता. आता ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला पाहायला बैरा आणि चांगला हे दोघं जण निघाले. पण जसे निघाले हा बैरा झाला हे फक्त त्या दुसऱ्याच मित्राला माहीत होतं, दुसरं कुणाला माहीत नव्हतं. आणि दुसरं कुणाला सांगायची त्या बैराला लाज सुद्धा वाटायची की नाही आधी चांगलं होतं ना आता बैरं झालं तर लोक मला हसतील, म्हणून त्यानं कधी सांगितलंच नाही महाराज. आता या मित्राला माहीत होतं की हा बैरा आहे, पण बाकी कुणाला माहीत नव्हतं की तो बैरा आहे. आता 2 जण निघाले महाराज, कोणाला ज्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला त्या मित्राला पाहण्यासाठी. एवढ्यामध्ये जो चांगला मित्र होता त्याच्या बायकोचा त्याला फोन आला, तुम्ही जर घराच्या बाहेर गेले 15 दिवस तुमची भाकर बंद, म्हणजे बंद, घरात भाकर मिळणार. आता असं म्हटल्यानंतर महाराज त्याला तर चळकपच सुटलं. ते म्हणले जाऊ दे कुणी पंगा घ्यावा आपल्या बायकोशी, बरोबर ना. आता कुणी पंगा घ्यावं म्हटल्यानंतर तो म्हणे तू काय कर, त्या बैऱ्या मित्राला म्हणे तू काय कर तू एकटा जा, मी येत नाही का, मला थोडंसं काम आलं म्हणे, थोडं अर्जंट आहे, कारण अपमानपणा कुणी सांगतं का नाही, मला थोडं काम आलं तू एकटाच जा. असं म्हटल्यानंतर ते म्हणे अरे मी बैरा आहे हे तू यशो दुसरं कुणाला माहीत नाही. ते म्हणे मी सांगतो ना तुला, तू जाय म्हणे. गेल्यानंतर त्याला विचारायचं म्हणे पहिला प्रश्न, तो पाणी म्हणतो ना
गेला गेला तो तुला काय म्हणणार, पाणी द्या. आपल्याकडं पद्धत आहे आलेल्यांना आधी पाणी देणं. आता पाणी घेतलं की बसायचं म्हणे त्याच्याजवळ, पुन्हा त्याला विचारायचं म्हणे की आता तुझी तब्येत कशी आहे. आता ॲक्सिडेंट होऊन 15-20 दिवस झाले, आता त्याची तब्येत चांगलीच असणार म्हणे. तो म्हणेल काय की नाही नाही आता मला बरं वाटायलं. मग तुनं म्हणायचं म्हणे वा आता मला लय आनंद झाला. आता दुसरा प्रश्न तुनं विचारायचं म्हणे की मग आता खाण्यापिण्यामध्ये काय चालू आहे. तो म्हणेल म्हणे की काहीतरी हलकं फुलकंच चालू आहे, कारण बिमार असताना हलकं फुलकंच खातं ना माणूस, पचायला सोपं जातं. म्हणून त्यांना हलकं फुलकंच काहीतरी नाव सांगेल म्हणे, त्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुनं काय म्हणायचं, वा 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 आता तर लवकर चांगलं होणार, ते पचायला सोपं असतं. आणि तिसरा प्रश्न तुनं विचारायचा, मग विलाज कोण्या डॉक्टरकडे चालू आहे. असं झाल्यानंतर तो म्हणे त्यांचा एक फॅमिली डॉक्टर आहे, तो त्याचं नाव सांगेल आणि खूप पोचलेला डॉक्टर आहे. मग तुनं काय म्हणायचं, एवढं म्हटल्यानंतर तुनं म्हणायचं काय, त्यानं चांगले 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 केले, त्यानं चांगले 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 केले, तुझी काय गत आली, तू तर 2-3 दिवसात एकदम असा सुदृढ चांगला होणार. आता असं सांगितल्यानंतर आणि पुढं काही बोलायचं नाही, जाऊ दे मग दाढ वगैरे दुखायली म्हणायचं घरी परत यायचं. आता यांना असं पोपटपंची शिकून पाठवलं महाराज. आता हा जसा त्या मित्राच्या घरी गेला, याला पाणी दिलं, एक गोष्ट चांगली झाली, पाणी दिलं, हा बसला. आता सांगितल्याप्रमाणे त्यानं पहिला प्रश्न विचारला, मग आता कसं वाटतंय, बरं आहे ना. तर हा काय म्हणाला, नाही रे लय लागलं, मरतो काय की. आता असं म्हटल्यानंतर याला काय शिकवलं होतं, हा काय म्हणे वा आता मला आनंद झाला, मनाला शांती वाटायची. आता दुसरा प्रश्न याने, आता असं म्हटल्यानंतर जो बिमार मित्र होता ॲक्सिडेंट झालेला त्याला राग आला, याचं म्हणून मी मरायलो आणि याला शांती वाटायली. दुसरा प्रश्न यानं विचारला, मग आता खाण्यापिण्यामध्ये काय चालू आहे. हे आधीच रागवलेलं होतं मला, ते म्हणे दगड गोटे रोज ठुसायलो म्हणे, तू काय चाललंय. असं म्हटल्यानंतर याला काय सांगून पाठवलं होतं, तो म्हणे वा ते तर पचायला सुद्धा सोपे आहेत, लवकर बरा. आता असं झाल्यानंतर याला तर अजून जास्त राग आलाय महाराज. यानं तिसरा प्रश्न त्याला लगेच विचारला, मग कोण्या डॉक्टरकडे विलाज चालू आहे. ते म्हणे त्या यमराजाकडे चालू आहे, येईल 2-3 दिवसात न्यायला. आणि हा गाणे वा त्यानं चांगले चांगले सरळ केले, ती काय गत आहे. आता बघा महाराज, हे त्याला ऐकू येत नव्हतं, म्हणून सांगून कोणत्याही गोष्टी येत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि संसारामध्ये आल्यानंतर आपलं असंच होत आहे, आपण ईश्वराला मानत नाही. आपल्याला संतांनी खूप सांगितलं, भरपूर आपल्याला त्यांनी ज्ञान दिले, पण तुका म्हणणे सोपे आहे, सर्वाहुनी शहाणा तो धनी येतो असे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, देवा जर दान द्यायचं असेल तर एकच दान दे, कोणता, हेच दान दे का देवा, कोणता की तुझा विसर न व्हावा. विसर न व्हावा या मागचं कारण काय, कारण देवा पृथ्वीवर आल्यानंतर, इथं जन्म घेतल्यानंतर, इथं माया एवढी, मायाचं आवरण एवढं प्रबळ आहे, ते दिसत नाही पण आहे, दिसत नाही पण आहे. आणि एवढं की आपल्याला ती माया सुटूच देत नाही महाराज. बघा कुणाला तरी माया दिसते का, दिसते का. आपण दरवर्षी कीर्तन ऐकता, मला वाटतं 3रं वर्ष चाललंय कीर्तनाचं. प्रत्येकाने सांगितलं असेल संसार हा आसार आहे, संसार हा आसार आहे, संसार हा आसार आहे. गावातल्या किती जणांनी संन्यास घेतलाय हो. बरं मी आता सांगत आहे संसार हा आसार आहे, तुम्ही आता कीर्तन संपल्यानंतर कुठे जाणार आहे हो, घरला. म्हणजे माझा बोलण्याचा बिलकुल असा अर्थ नाही की तुम्ही संन्यास घ्यावा, कोणी वाईट अर्थ काढून घेऊ. विठ्ठल विठ्ठल माया अशी आहे की ती दिसत नाही पण आहे महाराज. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा, ऐकून घ्या. एक कुंभार होता, त्याच्याकडं 3 गाढवं होती, त्याच्याकडे 4 गाढवं होती. एक कुंभार होता, त्याच्याकडे 4 गाढवं होती. त्याने आपलं दिवसभर काम केलं आणि रात्रीला सायंकाळी गाढवं घेऊन आला. त्याने 3 गाढवं बांधल्यानंतर चौथ्या वेळेस त्याला लक्षात आलं की चौथ्या गाढवाला बांधायची दोरीच नाही. आता चौथ्या गाढवाला बांधायची दोरी नाही म्हटल्यानं तो इकडे तिकडे शोधू लागला, शोधूनही त्याला सापडली नाही. मग काय करावं, गाढव पळून जाईल म्हणून त्यानं गाढवाचा कान धरला आणि तिथंच बसला महाराज. आणि तिथंच त्याला झोप लागली, तिथंच जेवण वगैरे झालं. तिकडून समोरून एक महात्मा येत होते, त्यांनी सांगितलंय कुंभारजी काय झालंय, असं का बसले. त्यांनी सांगितलंय, काय सांगू महात्माजी, काय सांगू की
माझ्याकडे 4 गाढवं आहेत, मी 3 बांधले, चौथ्याला बांधायला पाहिली पण त्याची जी बांधायची दोरी आहे ती सापडत नाही. मग तो पळून जाऊ नये, आपण गरीब माणसं पळाल्यानंतर कुठं शोधावं, म्हणून मी काय केलंय, त्याचा कान पकडला आणि तिथंच बसलो. आता महात्माजी म्हणाले, अरे ते गाढव आहे, त्याला कुठं कळायलं बांधलं की खरं बांधलं की खोटं बांधलं, त्याला असंच बांधाने निघ, असंच कसं रोज कसं बांधतात तसंच, मग दोरी नाही ना तरी तसंच बांध. आता यानं घेतली महाराज दोरी, घेतण्याचं नाटकच केलं आणि बांधण्याचं सुद्धा नाटकच केलं. बांधलं नाही, फक्त नाटक केलं. आणि सकाळी उठून पाहतो तर आश्चर्य, की ती गाढव पुन्हा तिथंच सापडलं. ते कुठं गेला नाही. पण आता सोडताना यानं काय केलं, 3 गाढवाला सोडलं आणि चौथं ज्याला बांधलंच नव्हतं त्याला जे मारतोय, पण ते काय जागेवरच हाटणं महाराज म्हणते, देवान कोण फुक्काफुक्की केली की मी गाढवावर समोरच जाय ना. आता असं म्हटल्यानंतर याला त्या महात्म्याची आठवण आली. पळत पळत महात्माकडे गेला. महात्माजी काल तुम्ही बांधाय सांगितलेलं गाढव आज त्याला ते जागेवर हालतच नाहीये. ते म्हणे तू सोडलं का? ते म्हणे मी बांधलंच कुठं. म्हणे नकलीमध्ये बांधलं ना, हा मग तसंच जाऊन सोड. आता हा घरी गेला महाराज, यानं फक्त सोडण्याचं नाटकच केलं, एवढं मारून जे गाढव हाटलं नाही ते सोडण्याचं नाटक केल्यानंतर बाजूला झालं. म्हणजे मायाचं आवरण असं आहे की जे दिसत नाही पण आपल्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये बांधून विठ्ठल विठ्ठल. असं म्हटल्यानंतर याला त्या महात्म्याची आठवण आली. पळत पळत महात्माकडे गेला. महात्माजी काल तुम्ही बांधाय सांगितलेलं गाढव आज त्याला ते जागेवर हालतच नाहीये. ते म्हणे तू सोडलं का? ते म्हणे मी बांधलंच कुठं. म्हणे नकलीमध्ये बांधलं ना, हा मग तसंच जाऊन सोड. आता हा घरी गेला महाराज, यानं फक्त सोडण्याचं नाटकच केलं, एवढं मारून जे गाढव हाटलं नाही ते सोडण्याचं नाटक केल्यानंतर बाजूला झालं. म्हणजे मायाचं आवरण असं आहे की जे दिसत नाही पण आपल्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये बांधून विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात की द्यायचं असेल तर हेच दान दे देवा, की तुझा विसर न व्हावा. कारण या जन्मामध्ये आम्ही जन्म घेतल्यानंतर एवढं सारं सुख आहे की हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हिरवा चारा भांबवे पशु. अशा प्रकारे एवढी सुखसुविधा ही तशी मिळालेली आहे की काय घ्याव या नादामध्ये फक्त सुटत आहे ते ईश्वराचं नाव चिंतन. येथे तो नवे आठव काही विसावा तो क्षण एक नाही, पडिलो अनिक प्रवाही हित तो काही दिसेची ना. म्हणून म्हणतात देवा की जर द्यायचंच असेल तर हे दान दे, हेची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. आता पांडुरंग परमात्मा म्हणाले जे मागितलं ते चांगलं नाही, तुझ्यासाठी काहीतरी माग. मग दान मागितल्यानंतर हे दान मिळालं तर काय करणार? अभंगाचं दुसरं चरण. गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. गुण गाई ना आवडी कशामुळं? आपलं सध्या हल्ली काय चाललंय, गुण कमी आणि इतरांची निंदा जास्त चाललंय महाराज. आपल्या घराघरामध्ये आपल्या जावायचं पटत नाही, भावायचं पटत नाही, एवढी निंदा चालले. मग त्यापेक्षा गुण गाई ना आवडी यामध्ये काय वाव काय? विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात काय करणार मी? गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. आणि असे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात काय? अवगुण आपुले अंतरी दिसती, अवगुण आपुले अंतरी दिसती, करी चिंता त्याची करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. अवगुण आपुले अंतरी दिसती, अवगुण आपुले अंतरी दिसती, करी चिंता त्याची करू नको
की अवगुण आपुले अंतरी दिसती करी चिंता त्याची करू नको निंदा कोणाची. आणि हल्ली महाराज आपलं काय चाललंय, आपलं आपल्यावर सोडून दुसऱ्यांवरच जास्त भर चाललाय महाराज, की दुसरे काय करतात, इतरत्र काय करतात. आणि तेच मूळ कारण आहे की आपण आनंदी नाही महाराज. कशामुळं? कारण आपल्याला काय वाटतं, आपली इच्छा काय की बदलाव हा दुसऱ्यांमध्ये व्हावा. जर सुखी राहायचं असेल ना तर बदलाव हा स्वतःमध्ये करून घ्यावा लागेल महाराज. आणि दुसऱ्यांमध्ये बदलाव करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदलाव करणं हे फार सोपे आहे. विठ्ठल विठ्ठल.